चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पारमेल पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची कडा होती का पाबा लागेल. त्यांच्या मागे बॉल चालला दरम्यान एक चिकी सिंगल धावे ते एक पडली जाईल. संपर्क साधा दीपेश. दीपेश मराठे आपण कुठे असेल तर संपर्क साधा. हनुमानजी टेंबे यांचं आपण झालंय मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला बाल मैल गोलंदाज अनिल आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 5 चेंडू फेकलेत. धाबा खर्च केल्या 6. इथे देखील पुन्हा एकदा बॅटन पार्टच्या मधनं हा बॉल निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय जिथे 6 धाबा खर्च केल्या गोलंदाज अनिल मेजर यांच्या माध्यमातून. पोलीस बांधव आणि त्यांच्या साथीनं तुम्ही पाहता त्यांच्या अगेन्स्ट वकील बांधव अशी मॅच आपल्याला जोर पारमेल. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मयूरजी गायकवाड जगदीशजी मस्कर हे देखील तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसतील. आणि सर्वांचा फिटनेस पहा भरपूर चांगला फिटनेस तुम्हाला जरूर मैदानाच्या मध्ये पाहायला जितकं चांगला फिटनेस पोलीस बांधवांचा आहे तितकं चांगला फिटनेस आता तुम्हाला वकील बांधवांचा देखील पाहायला मिळेल. खरं तर भरपूर भागादोडीचं त्यांचं जीवन असतो आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर एक विरंगुळा म्हणून ते या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. दिलीपजी गणपत बैकर साहेब ज्यांनी त्यांना इथे संधी दिली आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची.
षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्कवरती अनिलजी खडके आलेत. षटक क्रमांक दुसरे घेऊन अनिलजी खडके आलेत. इथे फटका चांगला आहे, शपथ झाले. आडवा बाटने घेतला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण यांच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. मंगरुळकर यांची ही तर ओळख आहे. वकील यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि वकिलांचं गाणं आता तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. इथे देखील बॅटम पार्टच्या मधनं बनणार बेग तुम्हाला पाहायला मिळेल. ते सरार गोलंदाजी पार मिळते, टप्पा पडला, बॉल मात्र टिकून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना फुलटॉस होता, ड्राईव्ह केला, ऑन साइडला गॅप मध्ये घेतलाय, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतील. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवलाय, दरम्यान उतरून फेक करतील. इथे देखील धाबा धावफलकावरती जोडल्या जातील दोन. मानकिवलीचे करण अंबाला आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत तुम्हाला पार मिळतील. त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवले जाते. प्रसाद नवले, वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील. खूप कमी वयामध्ये त्याने देखील क्रिकेट या खेळाला पसंती दिली, त्यामुळे त्याचा नावाचा उल्लेख व्हायला हवा. आज चांगला क्रिकेट त्याने मानकिवली बी टीम मध्ये दाखवला. गोरदा सज्ज होतोय. इथे फटका चांगला, धाबा देखील चांगला मिळतील का? क्षेत्ररक्षक पोहोचतात, डीप मध्ये चांगला जेल स्वीकारला. मयूर गायकवाड होते, भरपूर त्यांना आवड आहे क्रिकेटची आणि आता एक चांगला जेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावरती टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता दिलीपजी गणपत बैकर साहेब यांना दाखवलं जातंय. जे अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष आहेत आणि साहेबाच्या चेहऱ्यावरती भरपूर खुशी आहे, कारण त्यांची स्पर्धा आणि नेहमीच जनसेवा हीच ईश्वर सेवा याच ब्रीद वाक्यावरती आपण साधल्यानं पाहतोय. मामाजी बारकू मात्रे साहेब यांच्या साथीला दिलीपजी गणपत बैकर साहेब यांचं देखील योगदान मोठं. त्यांच्या साथीला तुम्ही पाहता योगीजी मराडे, गणेशजी गडगे, तुमचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज थोडेसे दिलीप शेठ लेट आलेत, परंतु थेट आलेत, कारण त्यांचं भरपूर प्रेम आहे क्रिकेट या खेळावरती. आमचे पोलीस बांधव इथे जोडले गेलेत. साहेबांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. पोलीस बांधव आणि वकील बांधव ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मयूरजी गायकवाड यांनी जेल स्वीकारला, त्याबद्दल जगदीशजी मस्कर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात आलं. क्या बात आहे. जगदीशजी मस्कर साहेब जे मात्र याच पंचकृषीतून बिलॉंग करतात. नेरळ बडबल इथे ते स्थायिक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मयूर गायकवाड यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झाला. धन्यवाद मस्कर साहेब. षटक क्रमांक दुसरा देखील आता संपन्न झाले. धावफलक टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 15 धाबा. धावफलकावरती तुम्हाला पार म्हणतील. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना धाबा चांगल्या आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या धाबा धावफलकावरती होत्या तब्बल 6 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत मेवाडे 9 धावा खर्च करत असताना 4 षटकाची मॅच. षटक क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल 3रं गोलंदाज आता दाखल होतात. राजेश इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना
राजेश गजल साहेब आहेत, जे इन्स्पेक्टर आहेत. साहेब आता भरपूर चांगली गोलंदाजी करतात. खरं तर चोर असतील, गुन्हेगार असतील, त्यांच्या नावानं थरथर कापतात. परंतु आज मैदानावरती चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पाठवले स्कोअर लेगला. वकील बांधव सांगतात आम्ही देखील कमी नाही होत आणि त्यांनी चढवलं आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पिंजरा येऊ नका देऊ, कारण 5 दिवस आपल्याला मॅच संपन्न करायची. अजून एक चांगला फटका स्कोअर लेगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण साहेबांच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. वकील बांधवांना तुम्ही पाहताय जे मात्र न्याय देण्याचं काम करत असतात आणि सध्याच्या घडीला त्याने देखील सांगितलंय जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. आणि इथे षटकार वसूल केला. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 25 आकड्यावरती तुम्हाला धावफलक जरूर पार मिळेल. इथे देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मयूर गायकवाड बॉल अडवतात. दरम्यान एक चेकी सिंगल धाव. इथे देखील एकपटी जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. आतापर्यंत 26 धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग आता सध्याच्या घडीला तुम्हाला पार मिळेल. टॉस खरं तर पोलीस बांधवांनी जिंकला होता, परंतु मी म्हणेन पहिल्यांदा त्यांनी इथे निर्णय घेतला तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा. नाहीतर पोलीस म्हटलं ते बॅटिंगच करत असतात, बॅटिंगच करण्याचा निर्णय घेत असतात. परंतु या मॅचमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. त्यामुळे आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की पोलीस मित्रांनी इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, परंतु मैदानाच्या आतमध्ये भाग तुम्हाला पार मिळेल. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आपण पाहतोय. तब्बल 4 धाबा इथे धावत पळत पूर्ण केल्या. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता पुढे सरकत असताना 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कुणालजी दाते सरांना तुम्ही पाहताय आमचे आयोजक हर्षजी बैकर यांच्याशी ते देखील चर्चा करतात. खरं तर मी धन्यवाद व्यक्त करेल कुणालजी दाते सरांचं आणि त्याचबरोबर मजिंद्र पाटील सरांचं, कारण इतकं बिझी शेड्यूल असताना देखील त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांचा एक दिवस या स्पर्धेमध्ये दिला. त्याचा आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून बॅटची काढा घेतली, त्याच्या मागे एक चांगला झेल स्वीकारला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. बॅटर वेदांत बॅक टू द पवेलियन. आमचे तुलपान वरकंटे साहेब तुझ्याकडेच पाहत आहेत. गाणं त्यांना आवडलं तर ठीक आहे, नाही तर गणेश वरकंटे साहेब बॅटिंग चांगली करतात. गोरदा सज्ज होतोय गोंदाजी मार्क वरती. बनणार बेग. कामतकर साहेब, कुमटकर साहेब, PSI कुमटकर साहेब आलेत गोलंदाजी मार्क वरती दाखल होतात. फटका चांगला आहे, ऑन साइडला बळवला आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांना भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचली स्कोर कार्ड वरती 34 धावा. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आला. दरम्यान एसटीरेक्षा बीट झाला, परंतु दरम्यानचा खेळाडू यांनी चेंडूला अडवलाय. दरम्यान धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. 34 धावा धावफलकावरती जोडले जातील. यॉर्करचा वापर इथे करण्यात आला. गोलंदाज तुम्ही पाहताय कुमारकर साहेब गोलंदाजी मार्फत दाखल झाले. चांगली गोलंदाजी ते करतात. एक चौकार जरूर त्यांनी इथे मात्र खर्च केला या मॅच मध्ये, परंतु कमबॅक करायचा प्रयत्न त्यांना देखील चालवला या मॅच मध्ये. याच संकट नाही. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला वळालाय. स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील. त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल जाऊन सरळ धडकतोय. बॅनरवरती येतोय चौकार. वसूल केलाय. धावफलक पुढे सरकतोय. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2 to go. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावत पळत येतील. मयूर गायकवाड बॉलला अडवतील. दरम्यान बॉल हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. या स्पर्धेचा आनंद घेत असताना मानकेली गावचे पोलीस पाटील अभिनवजी बैकर साहेब आहेत. त्यांच्या साथीने अमोलजी बैकर यांना देखील तुम्ही पाहताय. हर्षदजी बैकर जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बालचंद्रजी राऊत इथे देखील बिग हिट ऑन साइडला स्कोअर लेगला वाराची वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संगसन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शेपट गोड केलाय वकील बांधवानं. आणि इथे तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 48. हे आमचं मुख्य व्यासपीठ दाखवलं जात आहे. दिलीपजी गणपत बैकर साहेबांना तुम्ही पाहता. आता रात्रीचे ठीक 12 वाजले तरी देखील ते या मंचावरती उपस्थित आहेत, कारण त्यांचीच घरची स्पर्धा. त्यामुळे आता त्यांच्या साथीनं गणेशजी गडगे गणेशजी भोईर यांना देखील तुम्ही पाहताय. आमचे पोलीस पाटील अभिनवजी बैकर साहेब यांना दाखवलं जातं. योगीजी मराठे असतील त्यांच्या साथीनं मंचावरती मानकेली गावचे शाखा प्रमुख बालचंद्रजी राऊत यांना तुम्ही पाहताय. मागच्या बाजूला एक चांगला खेळाडू स्टायलिश खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे अमरीश मराठे. या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी बैकर यांना दाखवलं जातं. नरेशजी नवले तदनंतर कुणालजी दाते सरांना देखील दाखवलं जातं, ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन. आणि आमचे हर्षदजी बैकर साहेब मगाशीच आम्ही उल्लेख केला, चर्चा रंगली आहे हर्षदजी बैकर साहेब आणि कुणालजी दाते साहेबांमध्ये कशा प्रकारचं आयोजन या स्पर्धेमध्ये करायचं या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. भरपूर प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहे. माझ्यासोबत मानकुलीचे करण अंबाला अर्थातच प्रसाद नवलेला दाखवलं जातं. त्यानंतर आमचे वरकंडे साहेब तज्ज्ञाच्या भूमिकेत आहेत, त्यांनाही या स्पर्धेमध्ये दाखवलं जातं. हे आमच्या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. पहिलं दुसरं तृतीय आणि चौथं आणि पंचम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. मालिकेवर यासाठी वेगळं काही करण्याचा प्रयत्न खरं तर ही गदा दाखवली जाते.
शेवटच्या दिवशी आपल्याला देखील कळणार आहे की कोणता संघ या स्पर्धेमध्ये, कोणता खेळाडू असेल भाग्यवान खेळाडू जो या स्पर्धेमध्ये इमारत मॅचची इमारत सिरीजची ट्रॉफी जिंकणार आहे. महाराष्ट्राचा अर्ध दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील दाखवलं जात आहे. ना जिंदगी खुशी ना मौत का गम, जब तक है दम, जय शिवराय का गम. चोवीस चेंडूचा खेळ आता शिल्लक 49 धाबाची गरज आहे. या स्पर्धेमध्ये खर तर कंपल्सरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सुपर ओव्हर हा नियम आहे, परंतु या मॅचसाठी कंपल्सरी चेसिंग हा नियम असणार आहे. त्यामुळे आता कंपल्सरी इथून 49 धाबा इथून बनवावाच लागतील. या मॅचसाठी हा नियम, कारण 49 धाबा इथून चेस करावाच लागतील. हे भव्य दिव्य व्यासपीठ दाखवलं जात आहे. हर्षजी बैकर साहेबांचा हसरा चेहरा तुम्हाला पार मिळेल. त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय अमोजी बैकर साहेब यांचं बॅनर तुम्हाला जरूर पार मिळेल. आणि ज्याच्या नावाने ही स्पर्धा जगदीशजी मराडे यांचंही बॅनर इथे दाखवलं जातं. ओमसा एमटीसी लाईव्ह या वाणीच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर बॉल, पहिला बॉल रिव्हर्सचा फटका खेचला आणि आता इथे पोलीस वर्गाने देखील सांगितलंय क्या सोचत आहे नाही लौटेंगे, चौकार. स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या स्वरांलेली इतिहास गाता असे जाणता राजा राजधानी झुकवितो माता. महाराष्ट्राचे अर्धदेवर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकलं. मागील बॉलवरती नजाकत, या बॉलवरती ताकद. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम पोलीस बांधवांच्या विरोधात वकील बांधवांनी तीच बॅटिंग आता तुम्हाला पार मिळेल. बदलापूर पोलीस स्टेशन ईस्ट पूर्व त्यांच्या विरोधात वकील बांधव आता तुम्हाला पार मिळतील. मध्याच्या मध्ये खेळत असताना 2 बॉलवरती 11 धाबा वसूल करतोय. एक चौकार एक षटकार आणि ते अंपायर सिग्नल बाईट बॉल. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अनिलजी खडके मेजर यांच्या बॅटमधून आपण पाहतोय धावफलक भरपूर वगैरे पोलीस सर्केल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल शॉट. अजून एक देखना स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल. कोण म्हणतोय इथे मात्र विरंगुळा म्हणून दाखल झालेत. पूर्णपणे सराव करून पोलीस बांधव दाखल झालेत आणि पोलीस बांधव बॅटिंग नेहमीच चांगली करतात. आणि आता देखील त्यांच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे चालवलाय. धावफलक टीमची टोटल आता 15 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल चाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉल एकदम फेक करेल. दरम्यान धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 16. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट मात्र ग्राउंडिंग झाली आणि दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न देखील पूर्णपणे फसला. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. अजूनही 33 धाबाची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा वसूल केल्या. बॅटिंग करत असताना टीम पोलीस बांधवाच्या माध्यमातून अनिलजी खडके आणि शिर्के मेजर ही जोडी तुम्हाला त्याच्यामध्ये पार मिळेल. गोलंदाजी मार्गवरती किरण होते ज्याने खूप चांगली बॅटिंग केली.
आणि आता षटक क्रमांक दुसरे घेऊन कोणते गोलंदाज येतील पाहावं लागेल. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजी मार्कवरती विधान देत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, लाईन खराब आहे, पंचाने सांगितलं, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल, 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि धावफलक टीमची टोटल 17 आकड्यावरती जात असताना वेदांत आलेत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरे घेऊन. आज वेदांत या नावानं भरपूर खरं तर धमाकूळ घातला होता. टेंबोली संघाचा गोलंदाज 5 विकेट त्याने संपादित केले. शपर होऊन खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटनं खेळायचं होतं, नाही जमलं. इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 17 बॉलचा खेळ शिल्लक. त्या 5 मध्ये अजूनही 32 धाबाची गरज आहे. पहिला बॉल इथे मात्र डॉट फेकलाय. गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले वेदांत. चांगली गोलंदाजी करतात. वकील बांधव विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळणाऱ्या मैदानावरती खेळतोय पोलीस बांधव अशी मॅच म्हणावी लागेल. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार, षटकार. षटकार ठोकला. धावफलक आता बेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 23 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक दुसरं मार्गच असताना 4 षटकाचे बाद आहे, त्यामुळे आता 16 बॉल 26 ची गरज सफल झाली. अडवा पाटने घेतला, डीप स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. करतात अनिल खडके मेजर यांना तुम्ही पाहतात जणू काही एखादा चोर त्यांच्या हातात सापडलाय आणि त्या प्रकारे ते आता बॅटिंग करतात. धावफलक टीमची टोटल भरपूर वेगाने पुढे सरकेल, 29 धावा. हा देखील हाफ ट्रॅकर होता. इथे देखील बॅकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी जाईल. पॉइंटचे खेळाडू जरूर भरपूर वेगाने पुढे सरकले, परंतु त्यांना बॉल अडला नाही. बॅकअप चांगला होता, त्यामुळे आपण पाहतोय इथे एक धाव एकपटी जाईल आणि एका धाब्याच्या 17 धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. या 5 मध्ये 14 बॉलचा खेळ आता शिल्लक, 19 धाबाची गरज. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. 14 बॉलचा खेळ इथून शिल्लक होता, आता 13 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 19 धाबांची गरज. धावफलक पुढे सरकतो, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत धावफलक 32 धाबा. अंपायर सिग्नल नो बॉल देखील घोषित करण्यात आला, त्यामुळे आता 13 बॉलचा खेळ शिल्लक. इथून या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 17 धाबाची गरज. पोलीस बांधव जर इथून सामना जिंकतायत तर दिलीपजी गणपत बैकर साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज देऊन पोलीस बांधवांना सन्मानित करण्यात येईल. खरं तर हे सेलिब्रेशन होतं खेळाडू कक्षामध्ये, कारण दिलीपजी बैकर साहेबांकडून हे कॅश प्राइज आता लावण्यात आलं. भरपूर प्रेम आहे पोलीस बांधवांवरती दिलीपजी बैकर साहेबांचं. आणि धावफलक आता टीमची टोटल षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धाब्याची गरज.
इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौका ठोकला, धावफलक पुढे सरकत असताना 40 धावा. इथे देखील फटका आता फसलाय, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. एक सिंगल एक पटी, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला आहे, 2 धाबा इथे एकवटा जातील आणि धावफलक देखील आता पुढे सरकेल. नाही, धावण्यामध्ये पोलीस मित्र भरपूर एक्सपर्ट असतात, कारण त्यांना धावावं लागतं. यस, जसं जसं आता सामना जवळ येईल, पोलीस बांधव सामना जिंकतील. दिलीपजी बैकर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं काचप्रत देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष तथा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी दिलीपजी बैकर साहेबांनी सांगितले की पोलीस मित्र जर सामना जिंकतात तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि हो, संघ इथे मात्र जिंकलाय. हा सामना टीम पोलीस बांधवांनी जिंकलाय आणि इथे तुम्ही पाहताय रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. एन्जॉय करत असताना डान्स देखील आपण पाहिला. आमचे वरकुंटे साहेब जे तोलपाच्या भूमिकेत होते, तुमचे आम्ही आभार व्यक्त करू. आपणही आपला मुलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला. या मॅच समार्थ मॅच दहा चेंडूमध्ये ज्याच्या बॅटमधून 32 धावा आल्या तोच खेळाडू अनिल खडके माझ्या ठरले त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आम्हाला अपेक्षा होती खास करून मयूरजी गायकवाड सर कधी येतील बॅटिंगसाठी, परंतु हरकत नाहीये, पुढच्या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्ही तुम्हाला संधी देऊ. परंतु खडके मेजर यांचा खेळ भरपूर चांगला राहिला. दिलीपजी गणपत बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. चला पूर्ण टीम आपण या. चला सर्व टीम आपण या. एक सुंदर ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करतोय. चला सर्व टीम आपण या. आपण थोडीशी चर्चा देखील करू सर्व पोलीस बांधवांसोबत. भरपूर चांगला खेळ आज त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला. चला फोटो सेशन देखील होईल. आमचे पोलीस बांधव आता फोटो सेशन करतील. खूप चांगली ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करतोय. मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहताय पूर्णपणे गजबजलाय. दिलीपजी बैकर साहेब असतील, आमचे हक्काचे पोलीस जगदीशजी मस्कर सर देखील असतील, ते देखील आता जोडले गेलेत. जगदीशजी मस्कर साहेब, परंतु जगदीशजी मस्कर सरांचा खेळ आम्हाला पाहायचा होता, परंतु आज ते ड्रेस कोड मध्ये नव्हते पूर्णपणे, त्यामुळे येस वकील बांधव आपण देखील थांबा, आपलाही सन्मान आम्ही जरूर करू. आपण थोडीशी चर्चा करू काही खेळाडूंसोबत. एक मिनिट फक्त थांबायचं. कॅप्टन आपण थांबा. खरं तर या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला. गजब साहेब आपण पुढे या. वकील बांधव आपण थांबायचं, आपण या, आपला सन्मान आम्ही करू. गजब साहेब काय म्हणाले या स्पर्धेमध्ये, खरं तर भरपूर चांगला खेळ तुमचा राहिला, परंतु ज्यावेळेस गोलंदाजी करत होते गोलंदाज तुमचे भरपूर मार पडला. तदनंतर एक मोठं टोटल सेट झालं होतं या मैदानावरती. काय म्हणाल, ज्यावेळेस 46 धावांचा लक्षाचा पाठला करायचा होता या मॅचमध्ये, खडके साहेबांवरती तुम्ही विश्वास दाखवला, परंतु मागे देखील चांगले खेळाडू होते या मॅचमध्ये. काय म्हणाल, या स्पर्धेमध्ये खेळत असताना किती मजा आली? नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण जे तुम्ही सांगितलं की 46 धावांचं जे आमच्या पुढे आव्हान होतं
ते आव्हान आमच्या ज्या प्लेयरच्या हिशोबाने ते त्या मानाने कमीच होतं, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने खेळणारे सुद्धा आमच्याकडे जवळपास 11मधले 11ही प्लेयर चांगलेच आहेत, पण बॅट्समन देखील अतिशय चांगले 5-6 चांगले लोक होते, मागे देखील खेळ करणारे चांगले लोक होते. त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता. आणि गोलंदाजीचं म्हणाल तर गोलंदाजी देखील चांगल्याच प्रकारे झालेली आहे. शेवटी समोरची टीम जी आहे ती देखील त्यांनी देखील चांगला खेळ केलेला आहे. वकील बांधव जे आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने खेळले आहेत. चांगली मॅच या ठिकाणी मैत्रीपूर्ण झालेली आहे. पोलीस बांधव म्हटलं तर जागता पहारा, यावेळेस तुम्ही उभे असतात त्यावेळेस आम्ही सुखाची झोप घेत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण आलात, चांगला खेळ तुमचा झाला. काय म्हणाल, किती मजा आली ही स्पर्धा घेताना? अतिशय खूप चांगल्या पद्धतीने हा खेळ झाला आहे आणि सर्व टीमने आमच्या जे आहे तो पूर्णपणे आनंद लुटलेला आहे. या ठिकाणी त्यासाठी पुन्हा एक मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो. सर्वांचं म्हणजे आमच्या वकील बांधव टीम जे आहे त्यांचं देखील आभार, आयोजकांचं देखील आभार, आणि आमच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि कुठेतरी आम्हाला यश मिळालं आणि आम्ही ही मॅच जिंकू शकलो. धन्यवाद. तुमच्या बरोबर डाव्या बाजूला आपण पाहतोय जे व्यक्तिमत्व आहेत, खरं तर बदलापूर नाही तर बदलापूरच्या बाहेर देखील हे नाव मोठं आहे. अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष आमचे दिलीपजी बैकर साहेब आहेत, त्यांच्याबद्दल 2 शब्द काय असेल? दिलीपजी बैकर साहेब यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर आम्ही काही दिवसापूर्वीच आम्ही या ठिकाणी जॉईन झालेलो आहे. जवळपास 3 ते 4 महिने झाले आहेत. मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर असं हे व्यक्तिमत्व आहे आणि वेगवेगळ्या समाजकार्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असतात आणि पोलीस स्टेशनला देखील अशा पद्धतीने लोकांच्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते अधूनमधून येत असतात आणि लोकांना चांगल्या पद्धतीने ते सहकार्य करतात. समाजातील लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. आज देखील त्यांनी जो एक लोकांचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे क्रिकेट मॅचेसचं, ते अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन आहे, उत्कृष्ट. म्हणजे या ठिकाणी आयोजनाची संपूर्ण पाहणी केली असता एक इंटरनॅशनल मॅचेसमध्ये ज्या पद्धतीने सर्व बाजूंनी विचार करून सगळ्या रूपरेषा आखल्या जातात त्याच पद्धतीचं या ठिकाणी फिलिंग येतं आणि आम्हाला देखील ते फिलिंग दिलीप शेठ बैकर साहेब यांनी मिळवून दिलं, त्याबद्दल त्यांचा आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. चला साहेबांचा सन्मान आपण करू. गदल साहेब यांचा सन्मान आपण करतो या मंचावरती. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करू. एकदा जोरदार टाळ्या. गदल साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना त्याचा शुभ सन्मान आपण केला. वकील बांधव आपण या, आपलाही सन्मान आम्ही करू. वकील बांधव आपणास विनंती, आपण या, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. भरपूर चांगला खेळ आज तुम्ही दाखवला. टीम पेट संघाचे कॅप्टन आले, टीम हेवी दिवा येस दोन्ही कॅप्टन आले. टॉस देखील आपण सन्मान करू. वकील साहेबांचा सन्मान आपण करू या मंचावरती. या पूर्ण टीम आपण या, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. एक ट्रॉफी तुम्हाला देखील देऊन आम्ही सन्मानित जरूर करू. पूर्ण टीम आपण या. चला राहुल, आपण सामन्याकडे देखील म्हणणार आहोत. चला पंचांना विनंती करूया आपण, मैदानात ताबा की भरपूर उशीर झालाय. चला लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया. चला एक सन्मान देखील आपण करू. तदनंतर आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आता दाखल झालेत. अमोलजी बैकर साहेब, आपणास विनंती, आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. चला वकील बांधव, तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. येस गायकवाड साहेब, पुन्हा एकदा आपण नक्कीच भेटू नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये. आणि अमोलजी बैकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आलेत. चला सोहेल या आपण. चला आशिष आपण या. टॉस आपण संपन्न करू. छापा आणि काटा नाण्याच्या 2 बाजू इथे जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. टेलचा कॉल. टॉस जिंकला टीम हैवी दिवा संघाने. निर्णय फिल्डिंग. ओके, फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारला. मॅच 4 ओव्हरची होईल आणि लगेच आता क्षणाचा विलंब न करता आपण लगेच खेळाला सुरुवात करतोय. जिथे 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता गरज आहे टीम 4 ओव्हरची मॅच आणि आता सामन्याला सुरुवात होईल. कारण भरपूर आता टाइम देखील झालाय, त्यामुळे आम्ही देखील थोडंसं आमचा मेंदू देखील सुन्न होतोय.
त्यामुळे आम्ही देखील महेंद्र पाटील सर धन्यवाद. आणि